स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की 10वी-12वीच्या निकालाची तारीख जी आहे ती ठरलेली आहे, तर ती मी सांगणार आहे। त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका। आत्ताच जा सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे। आपण नवनवीन अपडेट्स आणत असतो 10वीच्या, 12वीच्या, 8वी, 9वीच्या, त्यामुळे आत्ता जा आणि सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्यापर्यंत पहिली नोटिफिकेशन येईल। तर पहा, 10वी-12वीचा जो निकाल आहे, तुमच्या 10वी-12वीच्या पेपर्स आता झालेले आहेत, ठीक आहे। 10वीचे झालेले आहेत आणि 12वीचे देखील संपलेले आहेत, त्यामुळे दोघांचा निकाल मागे पुढे लागत असतो, हे तुम्हाला माहिती आहे। 12वीचा थोडा आधी लागतो आणि 10वीचा थोडा उशिरा लागतो। तर पाहूया दोन्हीचे निकाल कधी लागणार आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। आता या ठिकाणी मी एक तुमच्यासमोर PPT घेऊन आलेलो आहे, ती व्यवस्थित पहा आणि मी सांगतो मग शेवटला कधी लागणार आहे। त्याआधी चॅनलला व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे। पहा, स्टँडर्ड 10 या ठिकाणी पहा 2019चा जो रिझल्ट लागला होता, आपण पासचे रिझल्ट का पाहतो की आपण तारीख तुम्हाला मी फिक्स सांगणार आहे, ठीक आहे, या व्हिडिओमध्ये। तर जून 8ला लागला होता। 2020चा जो आहे तो जून 29ला लागला होता, 29 तारखेला, ठीक आहे। 2021चा जो जुलै 16ला लागला होता, 22चा जून 17ला लागला होता, 23चा जून 2ला लागला होता। आता या ठिकाणी पहा, तुम्ही एक नोटीस करा की तुम्ही हे 2 वर्ष जे आहेत 20 आणि 21 हे जे 2 वर्ष आहेत ते कोरोनात गेलेले आहेत, त्यामुळे हा निकाल थोडा लवकर लागलेला आहे, ठीक आहे। तर पहा, जून आणि जुलै या ठिकाणं हे 2 निकाल जे आहेत 19-20चे ते जूनमध्येच लागलेले आहेत, ठीक आहे। हे जूनमध्ये लागलेले आहेत आणि हे देखील जूनमध्ये लागले, फक्त 21चा जो कोरोना कालावधी तो जुलैमध्ये लागलेला आहे। तर या ठिकाणी जूनमध्येच प्रत्येक निकाल लागतो, जुलैमध्ये जात नाही, कारण जुलै खूप लांब होतो, विद्यार्थ्यांना ॲडमिशनला त्याला प्रॉब्लेम येतो, त्यामुळे जूनमध्ये निकाल लागणार आहे 100%। आता पाहूया किती जूनला लागू शकतो, त्याची तारीख काय फिक्स। त्याआधी 12वीचं देखील पाहूया असंच, ठीक आहे। 12वीच्या विद्यार्थ्यांनी देखील पहा, या ठिकाणी तुम्ही म्हणताल की 10वी झालेलं आहे, तर हे चुकलेलं आहे, ठीक आहे। पहा, 2020चा तुमचा लागला होता 16 जुलैला, 2021चा लागला होता 3 ऑगस्टला, याला कोरोना कालावधी होता। 2022ला 8 या ठिकाणी जून आहे, सॉरी विद्यार्थी मित्रांनो, 2023ला 25 मेला लागला होता, त्यामुळे तुम्ही पहा या ठिकाणी मे, जून, जुलै, ऑगस्टपर्यंत गेलेलं आहे, पण ऑगस्टचे हे कोरोना कालावधी असल्यामुळे ते लांब लांब गेलेलं आहे। पहा, या ठिकाणी तुम्ही हे जे 2 वर्ष सोडले, तर या ठिकाणी मे सगळ्यात लवकर, जुलै, मार्च नंतर तुमचा जूनमध्ये तर लागत नाही, ठीक आहे। तर हा लागला होता 22चा आणि मेमध्ये, हे 2 लवकर लागलेले आहेत, म्हणजे 24चा जो आहे त्याची तारीख मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे। चला आता पहा, स्टँडर्ड 10th आणि स्टँडर्ड 12th रिझल्टची तारीख या ठिकाणी मी आणलेली आहे। पहा, स्टँडर्ड 10 2024 रिझल्टची जी तारीख आहे ती 15 जून किंवा त्याच्या आसपास, म्हणजे 15 ते 20 जूनमध्ये तुमचा रिझल्ट 100% लागणार आहे, ठीक आहे। 10वीच्या विद्यार्थ्यांना 2024चा जो 10th बोर्ड आहे 10वीचा, तो 15 जून ते 20 जूनच्या आत किंवा आसपास लागणार आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर 12वीचा जो आहे 2024चा रिझल्ट, त्याची डेट आहे 25 मे। 25 मे का आहे, कारण की 1 महिना पेपर चेकिंग जाणार आहे, त्यामुळे तुमची मेमध्ये होऊन जाईल। ती चेकिंग झाल्यानंतर तुमचा 25 मे ते 30 मेच्या आसपास रिझल्ट 100% लागणार आहे, 25च्या पुढेच लागणार आहे, त्यामुळे तुमचं ही तारीख फिक्स ठेवा, 25च्या आसपास, 25 ते 30च्या आसपास, ठीक आहे। तर अशा पद्धतीचा आपला व्हिडिओ होता। तर व्हिडिओ आवडल्यास काय करायचं आहे, तुम्हाला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही। भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।